हॅलो, मी प्रज्ञा. आजची रेसिपी आहे आंबाडीची भाकर. आंबाड्याची भाकर कशी बनवायची स्टेप बाय स्टेप बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही, तवावर ही भाकर आहे आणि त्यावर आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. अतिशय उत्तम चव येते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वात आधी आंबाडीची भाजी ही शिजवून घ्यायची. त्यामधलं जेवढं पाणी शक्य होईल तेवढं पिळून काढायचं. त्यानंतर मिक्सर जारमध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जिरं, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून जाडसर वाटण करून घ्यायचं. बघू शकता इथे आपण हे वाटण तयार केलेलं आहे. आता जी भाजी आपण शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आणि एक फाईन पेस्ट तयार करायची. बघू शकता इथे आपण एक फाईन पेस्ट तयार केलेली आहे. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लागेल तेवढं पीठ तुम्ही ॲड करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे आंबाडीच्या भाजीची ती पेस्ट घालून पाण्याचा वापर न करता पूर्ण पीठ हे एकजीव करून घ्या. या प्रकारे बघू शकता. आता या पिठाला मळवताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर बघू शकता इथे मी गरम पाणी वापरते आहे. तर इथे गरम पाणी वापरून हे पीठ मळवून घ्यायचं आहे. छान मसाज करायची आहे. भाकर म्हटलं की त्याला छान मसाज केल्यावरच ती भाकर काठाला फाटणार नाही, तुटणार नाही. बघू शकता इथे आपण हे पीठ छान मळून घेतो आहे. पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता हा कोरड्या पिठामध्ये बुडवून त्याला थापून घ्यायचा आहे. हाताने थापू शकता किंवा तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेऊ शकता. बघू शकता या प्रकारे हाताने थापायची आहे. या प्रकारे भाकरी थापून झालेली आहे. बघू शकता. आता हाय फ्लेमवर तवा तपवून घ्यायचा. त्यानंतर त्यावर भाकर टाकायची. थंड पाण्याचा हात घ्यायचा. पाण्याने वरचं पीठ काढून घ्यायचं. यावरचे पीठ आपण काढून घेतलेलं आहे. 5 मिनिटं भाकर होऊ द्यायची आणि मग उलटवायची. या प्रकारे काठे काठे उलटून घ्यायची पहिले आणि पलटी मारायची. लगेच भाकर ही तुम्ही काढून घेऊ नका, तुटू शकते. त्यामुळे एक 2-3 मिनिटं तरी होऊ द्यायची आणि मगच उलटवायची. या प्रकारे बघू शकता खालच्या साईडने भाकरी छान झालेली आहे. दुसरी बाजू ही छान भाजून घ्यायची आहे आणि मगच सराटाच्या साह्याने काठाला उलटवून काढून घ्यायची. भाकर ही छान भाजून घ्यायची आहे. भाकर ही छान भाजून झालेली आहे आणि भाकर ठेवण्यासाठी अशी दोरडी मिळते, ही वापरावी. यामध्ये भाकरी घामेजणार नाही. बघू शकता भाकरीवर छान फुगा सुद्धा आलेला आहे. टम्म अशी फुगली आहे ही भाकर. या प्रकारे आंबाडीची भाकर ही रेडी झालेली आहे. हिरव्या मिरच्याच्या ठेच्याबरोबर तुम्ही याला सर्व करू शकता. तुम्हाला जर ही आंबाडीची भाकर रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. घरी करून बघा. कशी झाली ते कमेंट करा. आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.